महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। सातपूर प्रभाग 26 मध्ये पाणी टंचाईचा भडका। संदीप तांबे यांच्यासह शेकडो महिलांचे सातपूर मनपा कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन। प्रभाग क्रमांक 26 मधील चुंचाळे परिसर, जाधव संकुल, म्हाडा, आशीर्वादनगर, पाटील पार्क, बालाजीनगर, भोर टाउनशिप या भागांमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे। वारंवार तक्रारी करूनही मनपा प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे अखेर नागरिकांचा संताप फुटला। सह्याद्री स्वराज्य सामाजिक संस्थेचे संस्थापक संदीप तांबे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो महिलांनी सातपूर मनपा विभागीय कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन छेडले। पाणी द्या या घोषणांनी परिसर दणाणून गेला। महिलांचा ठाम पवित्रा होता की पाणी पुरवठा सुरळीत होईपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही। अखेर मनपा अधिकारी अधीक्षक गवडी मॅडम तसेच पाणी पुरवठा विभागाचे राऊत व खरे यांच्या समवेत चर्चा झाली। यावेळी आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाला धारेवर धरत तातडीने योग्य तोडगा काढून पाणी पुरवठा नियमित करण्याची मागणी केली। संदीप तांबे यांनी या आंदोलनावेळी प्रशासनाला इशारा दिला की नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याशी खिलवाड सहन केला जाणार नाही। जर तात्काळ उपाययोजना न झाल्यास आंदोलन आणखी उग्र केले जाईल। या आंदोलनावेळी परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला। झाले आम्हाला पाणी येत नाही, वारंवार तक्रार करून सुद्धा पाणी येत नाही। काल सुद्धा मी ऑनलाईन कंप्लेंट दिलेली, त्या सरांनी मला कॉल केला की तुम्हाला पाणी सोडेल, पण त्यांनी पाणी सोडलं नाही। आज कालपासून आम्हाला पाणीच नाही। कुठे राहता तुम्ही? आम्ही जाधव संकुल, अंबरलिंग रोड, प्रभाग क्रमांक 26। अच्छा, मग बाकी अधिकारी तर बोलतात पाणी सर्वीकडे येत आहे, मग तुम्हाला अधिकाऱ्यांना आम्ही सांगितलं, अधिकारी बोलतात का आमच्यापर्यंत तुमची कंप्लेंटच आलेली नाही। मग काय करायचं आम्ही जर पाणी नाही तर आम्हाला? मग आज काय तुम्ही म्हणणार इथे? आज आम्हाला पाणी दिलं पाहिजे ना अधिकाऱ्यांनी, बस एवढं म्हणणं आहे ना, आम्हाला त्यांना भेटायचंय। देण्याचं आश्वासन ते कायम फोनवर पण देत असतात आणि तोंडी देत असतात, परंतु त्यांच्या हे जे प्रशासकीय अधिकारी महानगरपालिकेचे, आपलं विभागीय कार्यालय असेल किंवा राजीव गांधी भवनमधले वरिष्ठ जे प्रशासकीय अधिकारी यांच्यामध्ये समन्वय नाही आहे, त्यांच्यात कोऑर्डिनेशन नाही आहे एकामेकामध्ये, त्यांच्यात अंडरस्टँडिंग पण नाही आहे। आणि त्यांच्याकडून असं सांगण्यात येतं की आमची जी यंत्रणा आहे ती यंत्रणाच पूरक नाही का तुम्हाला पाणी पोहोचवण्यासाठी। ही गेली 20-25 वर्षापूर्वीची यंत्रणा वापरण्यात येते, परंतु याच्यावरती उपाययोजना गेल्या काही वर्षाआधी होणे गरजेचं होतं, ती झालेली नाही। पुऱ्या शहराचा टपका आमच्या भागावर, आम्ही ग्रामीण भागासारखं राहतो, असा आमचा परिसर सगळा ग्रामीण भागासारखाच लोकप्रतिनिधींनी ठेवलेला आहे आत्तापर्यंत। आणि त्या ठिकाणी पाण्याची इतकी मोठी समस्या आहे का 2-2, 3-3 दिवस पाणी येत नाही। अर्ध्या घरांना येतं, अर्ध्या घरांना येत नाही। कधी इकडच्या भागात सोडता, कधी दुसऱ्या भागात सोडता। आता जे काही नवीन इंजिनियर आलेले राऊत साहेब, त्यांचं म्हणणं असं आहे की ज्या गंगापूर धरणावरून आपल्याला